सेवालाल महाराज की याडी मरियमा की श्री स्वामी समर्थ महाराज की. तर चला आता आम्ही निघालो आहोत पालघरला. गाडी तर आमची इथेच खुरखुर करत आहे. तर आम्ही कोठे जात आहोत हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा. हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग. तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व स्वस्त आणि मस्त असाल. स्वामींची कृपा तुम्हा सगळ्यांवरती राहो अशी स्वामींच्या चरणी मनापासून प्रार्थना. तर चला आज आम्ही आलो आहोत पालघरला. तर पालघरला कशासाठी तर मागे मी तुम्हाला 1-2 व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे स्किन प्रॉब्लेम. कारण की इकडे ना घाम इतका आहे आणि त्यात समुद्राचं क्षारचं पाणी, त्यामुळे पूर्ण शरीरावरती मला आणि यशला पूर्ण घामोळ्या येत आहे. आणि नंतर मग कसं ना ते थोडं थोडं करत जास्त इश्यू होऊ नये म्हणून आम्ही आलेलो. आमचा दवाखाना झालेला आहे आणि आज शुक्रवारचा बाजार असतो. तर पाहतो बाजार आहे की उठलेला आहे ते. दवाखाना झाल्यानंतर आम्ही आलेलो बाजारात, कारण आज होतो शुक्रवार आणि पालघरचा बाजार शुक्रवारी असतो आणि मनोरचा शनिवारी. तर बाजारामध्ये मला काही घ्यायचं नव्हतं. आता तुम्हाला मी मागे एकदा व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे की मी ब्लाऊज स्टिच करत आहे. तर त्यासाठी ना हुक्स खूप व्यवस्थित आणि चांगल्या क्वालिटीचे भेटतात. तेही बाजारात मागे एकदा मी घेतलेलं होतं. मग मी 2 वेळेस आम्ही गेलेलो तेव्हा मला काही भेटलं नाही, कारण की आम्ही अलीकडूनच वापस येत होतो. मग मी आणि परी बऱ्याच दूर गेलो, म्हणजे भरपूर आतमध्ये गेलो, तेव्हा आम्हाला तिथे ते भेटलं. आणि नंतर सोबतच मग मैथिली म्हणत होती माझ्यासाठी काहीतरी स्टेशनरी घे. मग तिच्यासाठी तसे जम्बो पेन घेतलेले. आणि नंतर येता येता आम्ही आलेलो स्मार्ट बाजारमध्ये, रिलायन्स. कारण की आता सध्या कसं ना आम्हाला बोईसरला जाणं होणार नव्हतं आणि डीमार्टनं बोईसरला आहे. मग इथे आलो आणि इथे काहीच नाही, चला म्हटलं सहज आपण चक्कर मारून जाऊ. तर नाही म्हणता 3500 की 3700 असंच काहीतरी किराणा झालेला, जे की आम्ही सहज चक्कर मारण्यासाठी म्हणून आलेलो. हे नेसेसरीच आहे, पण एवढी काही सध्या याची एवढी गरज नव्हती. पण चला म्हटलं कसं आता गावावरून आलेलो आहोत तर असावं म्हणून. मग नंतर आम्ही दोघींनी आईस्क्रीम घेतली आणि यशसाठी ना हे पॉपकॉर्न, आणि नंतर ना मी त्याला सांगितलं की मी फ्रुटी घेऊन देते म्हणून. मग त्याच्यासाठी फ्रुटी घेतली छानपैकी. मग आम्ही तिथे शॉपिंग केली. मैथिलीसाठी तर खूप छान असा ते स्वेटरच आहे. आता पुढे पावसाळ्यात थंडीत लागेल आणि कसं ऑफरमध्ये होतं तर मी तिच्यासाठी घेऊन टाकलं. मग आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला, कारण की परत संध्याकाळ झाली ना तर घाटातून यायला अशी भीती वाटते आणि समोरून एकदम वाहन येतात ना, त्यामुळे मग नको म्हटलं आपण पटकन निघू. ह्यांचं चालू होतं की बाहेर जेवण करून जाऊ, पण नको म्हटलं, कसा अंधार झाला ना मग नको वाटतं. पहा तुम्ही घाट तर पाहालच, 25 किलोमीटर ना असा घाटच आहे. हा झाड पहा, ह्याच्यावरती ना ते सगळे असे मोठे ते आग्यामोहळ म्हणतात ना तसे खूप होते, 10-12 तरी असतील. आणि इतकं छान वाटत होतं की खूपच सुंदर. ऊन दिसत आहे पण ऊन काही जाणवत नव्हतं, थंडगार हवा अशी मनाला जाणवत होती. तर ही आहे वाघोबा टेकडी. म्हणजे इथे ना हे वाघोबा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे ही जागा. आणि ह्या जंगलात ना इथे ह्या घाटामध्ये ना वाघ असतो म्हणे. वाघ तर काही दिसला नाही, पण भरपूर अशी मस्तीखोर माकडं मात्र दिसली, कारण की त्यांचे सारखेच भांडणं असतात आणि एकमेकांना मारत असतात. हातातून ओढून घेणे, पळून जाणे हे त्यांचं आवडीचं काम आहे. नंतर भरपूर असे माकडं पाहिले आणि आम्ही मग पुढे गेलो. इतकं सुंदर वाटत होतं, मनाला अशी प्रसन्नता येत होती. आणि घरी जायचं असं नको वाटत होतं, पण कसं घरी तर जावंच लागेल. छानपैकी निसर्गाचा आनंद घेत आम्ही आलेलो. आणि कसं ना मनोरमध्ये एवढे हॉस्पिटल चांगले नव्हते. 2-3 ठिकाणी ह्यांनी चौकशी केली तर तिथे काही चांगले डॉक्टर भेटले नाही. मग एक राठोड सर म्हणून आहेत डॉक्टर ते, आणि मग त्यांनी सांगितलेलं की पालघरला जा म्हणे, तिथे ना गांधी हॉस्पिटल खूप छान आहे आणि लगेच तुम्हाला रिझल्ट येईल. मग आम्ही तिथे गेलो. फायनली आम्ही आता आलेलो आहोत. चाल रे तू तर चाल नाही. पहा त्याचा अवतार पहा, काय हे असं. चला चलो ऊपर जाके खोल लेंगे. हाँ आधो हिस्सा तारो छ.
अवघीच जेव्हा आपण घरामध्ये एंट्री करतो ना मस्त ही अशी देवासारखी देवासारखी